नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर आज आपण नवरात्रीच्या 9 दिवसानंतर 10व्या दिवशी येणाऱ्या दसरा या सणाविषयी माहिती पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. दसरा आणि विजयादशमी. विजयादशमी दसरा हा हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक महत्त्वाचा सण आहे. सर्वात शुभ 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून दसऱ्याचे पावित्र्य मानले जाते. पौराणिक मान्यतांनुसार दसरा साजरा करण्यामागील एक समज असा आहे की या दिवशी दुर्गा देवीने चंडीचे रूप धारण करून महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. दसरा शब्दाची एक व्युत्पत्ती दशहरा अशीही आहे. दश म्हणजे 10 आणि हरा म्हणजे हरला. दसरा आधीच्या दिवसाच्या नवरात्रात देवीने शक्तिरूपाने 10 दिशांवर विजय मिळवला असे सांगितले जाते. विजयाच्या या दिवसाला दशहरा, दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत. श्रीरामांनी रावणावर विजय साकारून त्याचा वध केला तो याच दिवशी. या विजयाला आनंद विजय आणि या दिवसाला दशमी असे म्हटले जाते. पांडवांनी अज्ञातवास संपवून शक्तिपूजन करून शमीच्या वृक्षावरची शस्त्रे आपली परत लढाई आणि विजेतेपद मिळवून दिली. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजा ही 4 कृत्ये स्वस्थ असतात. आपट्याची पाने वाटण्याची परंपरा. दसऱ्याच्या दिवशी इष्टमित्रांना आपटेताना आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची प्रथा आहे. या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे. राजा शिवाजी महाराजांचे मावळे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्या नाण्यांच्या रूपाने संपत्ती आणत असे हे विजयी वीर किंवा शिलेदार मोहिमेकडून परत आले की त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना ओवाळीत असे. घरी गेल्यावर आणलेली लूट देवावर ठेवीत. नंतर देवाला आणि वडीलधारी व्यक्तींना नमस्कार करून आशीर्वाद घ्यावा. तसेच आता पण ही परंपरा चालू आहे. दसऱ्याच्या दिवशी मित्रमंडळी आणि आपले नातेवाईक यांना घरी जाऊन आपट्याची पाने देतात व शुभ दसरा असे म्हणतात आणि आपल्यापेक्षा वयाने मोठे असतील तर त्यांचा आशीर्वाद घेतात. दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा या काव्यातच या सणाची महती गौरवलेली आहे. दसरा हा पराक्रमाचा, पौरुषाचा सण आहे. या सणात चातुर्वर्ण एकत्र आलेले दिसतात. विद्येची देवता मानल्या जाणाऱ्या सरस्वतीचे पूजन या दिवशी विशेषत्वाने केले जाते. याच दिवशी अपराजिता या देवीचीही पूजा करतात. तसेच हा सण कृषीविषयक लोकोत्सव मानला जातो, कारण या दिवसात शेतकऱ्याच्या घरात नवीन पहिले पीक किंवा धान्य येते. तसेच दसऱ्याच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. म्हणजेच नवीन वाहने, घर, सोने, कपडे इत्यादी. तसेच व्यापारी लोक या दिवशी नवीन दुकान, शोरूम यांचा शुभारंभ देखील करतात. अजून या दिवशी कागदी लगद्यापासून किंवा पुठ्ठ्यापासून रावणाचा पुतळा बनवतात आणि सायंकाळी त्या पुतळ्याला जाळतात. यामध्ये दुष्ट आणि खोट्या वृत्तीचा विनाश होतो आणि सत्याचाच विजय होतो, हा यामागचा उद्देश आहे. दसरा या सणाची परंपरा फार पूर्वीपासूनची आहे. याच दिवशी देवीने महिषासूर या राक्षसाचा वध केला. प्रभू रामचंद्र याच दिवशी रावणावर स्वारी करायला निघाले. पांडव अज्ञातवासात राहण्याकरिता ज्यावेळी विराटच्या घरी गेले त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवास संपल्यानंतर त्यांनी तेथील शस्त्रे परत घेतली व त्या झाडाची पूजा केली. तो हाच दिवस. तसेच या वृक्षाला अश्मदंतक असेही म्हणतात. या वृक्षाची पाने पित्त व कफ या दोषांवर गुणकारी आहेत. शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला.
पेशवाईत सुद्धा या सणाचे महत्त्व मोठे होते. बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बीत कायम करीत. अनेक शूर पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राजावर स्वारी करण्यास जात असत. त्याला सीमोल्लंघन म्हणत. विजयादशमी म्हणजे हमखास विजय मिळवून देणारा दिवस. फार वर्षापूर्वी परतंतु नावाचे ऋषी होऊन गेले. त्यांच्याकडे अभ्यासासाठी खूप विद्यार्थी येत. अभ्यास करून मोठे होत. त्यावेळी मानधन किंवा फी नव्हती. त्यामुळे शिक्षण संपल्यावर विद्यार्थी गुरुदक्षिणा देत. या ऋषींकडे कौत्स नावाचा एक शिष्य होता. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरुजींनी त्याला घरी जाण्यास परवानगी दिली. त्याने ऋषींना विचारले की मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ? तुम्ही मागाल ते मी देईन. ऋषींनी कौत्साची परीक्षा घ्यायचे ठरविले. त्यांनी कौत्साला प्रत्येक विद्येबद्दल 1 कोटी सुवर्णमुद्रा याप्रमाणे 14 विद्यांबद्दल 14 कोटी सुवर्णमुद्रा आणावयास सांगितल्या. कौत्स हे ऐकून घाबरून गेला. तो रघुराजाकडे गेला. परंतु राजाने त्याच वेळी विश्वजित यज्ञ केल्यामुळे खजिना संपला होता. तरीसुद्धा राजाने कौत्साकडे 3 दिवसांची मुदत मागितली आणि त्याने इंद्रावर स्वारी करण्याचे निश्चित केले. इंद्राला रघुराजाचा पराक्रम माहीत होता. त्याने कुबेराला सारी हकीकत सांगितली. इंद्राने आपट्याच्या पानांची सोन्याची नाणी बनवून ती पावसासारखी राजाच्या राजवाड्यात पाडली. कौत्स त्या सुवर्णमुद्रा घेऊन वरतंतु ऋषींकडे गेला व गुरुदक्षिणा घेण्यास विनंती केली. परंतु ऋषींनी त्यापैकी 14 कोटी सुवर्णमुद्रा परत घेण्यास राजाने नकार दिल्यामुळे कौत्साने त्या मुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवून लोकांना लुटायला सांगितल्या. लोकांनी त्या वृक्षाची पूजा केली व पाहिजे तेवढ्या मुद्रा लुटल्या. तो दिवस दसऱ्याचा होता. म्हणून त्या दिवसापासून त्या झाडाची पूजा करून सोन्याची पाने लुटण्याची प्रथा सुरू झाली. साधू संत येता घरा, तोची दिवाळी दसरा या तुकाराम महाराजांच्या उक्तीत 2 सणांचा अजोड असा उल्लेख केला आहे व तो योग्यच आहे. तर मग मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि सर्वांना शुभ दसरा.